दादासाहेब पाणी. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज बाबा. अगं बस ना, बस बस. खरंच खूप मोठं सरप्राईज दिलं तुम्ही. हो, तुमची अजून काही मीटिंग्स बाकी होतं. आपलं फोनवर तसं बोलणं झालं होतं. आपल्या फॅक्टरीचा CFO आहे ना हरीश देसाई, त्याच्या मुलाचं उद्या बारस आहे. सो त्यांनी फोन करून सांगितलं आवर्जून या म्हणून आलो मी. मंजिरी, तूही चल उद्या सोबत. हो हो जाऊयात. पण दादासाहेब एवढंच कारण होतं म्हणून तुम्ही घरी परत आलात का मीटिंग सोडून? हो, एवढंच कारण आहे. दादासाहेब, मी इतकी वर्ष तुमच्यासोबत संसार केलाय. घरातली सगळी परिस्थिती नीट आहे ना हे बघायला म्हणून तुम्ही घरी परत आला. पाहिलंच अथर्व, याला म्हणतात कुटुंब प्रमुख. नाही, सगळ्यांची मनं तर ती जपतेच, पण सगळ्याच्या मनात काय चाललंय तेही ओळखते ती. पण तुम्ही घरी परत आलात म्हणजे मी घरातली परिस्थिती नीट हँडल करत नाहीये असा अर्थ होतो त्याचा. नाही नाही नाही, असं अजिबात नाही. म्हणजे सगळ्यांची आठवण आली मला, म्हणलं चला भेटून घ्यावं. बरं बरं ठीक आहे, पटलं. जा तुम्ही जाऊन फ्रेश व्हा. मीरा, तुमचं बोलणं झालं? नाही नाही झालं. नाही ऍक्च्युली अथर्व, मीच जरा बिझी होते. पण मीरा, मलाही बोलायचंय तुझ्याशी. आत्ता फ्री आहेस का तू? बोलूयात आपण. चल चल. मीरा, जा. ये मीरा, ये. मीरा, मी तुझी आई आहे असं समजून तुला जे काय बोलायचं ते बोल. मनात कसलाही संकोच बाळगू नकोस. मी तुम्हाला आईच समजत होते, पण आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. मीरा, तुझ्या मनात काय सुरू आहे ते कळतंय मला. तुला काय ऐकायचंय ते लक्षात येतंय माझ्या. ठीक आहे, ऐक. हो, खरंय. तुझे बाबा जे काही बोलले ते सगळं खरं आहे. मीच तुझ्या आईला जिवंत जाळलं. मीच तुझ्या आईला जिवंत जाळलं. तुझ्या मोठ्या बहिणीला मीच घेऊन गेले.
आणि ती मीच आहे जिने तुमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आणि ती मीच आहे जिने तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. हेच ऐकायचं होतं ना तुला माझ्या तोंडून. हेच ऐकून तुला समाधान मिळालं असेल ना. ठीक आहे, मी आहे दोषी, तुझी अपराधी आहे. मोठ्यांनी लहानांसाठी त्याग केला तर काही बिघडत नाही. सत्य हे फक्त सत्य असतं. ते लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळं नसतं. बरोबर बोलतेस मीरा, पण काही सत्य ही मृगजळासारखी असतात. घरातले लहान त्या मृगजळाच्या मागे धावतात, त्यांना बघून फसतात आणि वाळवंटात हरवल्यासारखे होतात. मग घरातले मोठे झाड होऊन त्यांना आपल्या सावलीत घेतात. हेच तर मोठ्यांचं कर्तव्य असतं ना. तुझ्या बाबांनी माझ्या चारित्र्यावर नको नको ते आरोप केले. मला खूप वाईट वाटलं. ते सगळे आरोप खोटे असूनही मी शांत राहिले, कारण मला खात्री होती की माझ्या घरच्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझ्या चारित्र्यापेक्षा, माझ्या अपमानापेक्षा अथर्वच्या संसाराची जास्ती काळजी. माझी नात वेदा ती जास्ती महत्वाची. आणि त्या दोघांसाठी तू महत्वाचीस. त्यामुळे तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. मीरा, तुझे बाबा जे काही बोलले होते ते सगळं खरंय. मी सगळं मान्य करते. मला माफ कर.